संघाच्या विविध मागण्यांसाठी 1 जुलै रोजी सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा अपंग जनता दल सामाजिक संघटनाची इशारा। दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा 1 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अपंग जनता दल सामाजिक संघटना यांनी आज 24 जून बुधवार रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर पेमग्राम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अनेक वेळा निवेदने, आंदोलने आणि पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणती ठोस कार्यवाही न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। निवेदनात दिव्यांग कर्मचाऱ्यांचे अपंगत्व पडताळणीची प्रक्रिया शासन निर्णयानुसार राबविणे, जिल्हा नियोजन समितीची 1% निधीतून दिव्यांगांना ई-रिक्षा, स्कूटी, लॅपटॉप, स्टॉल आदी साहित्य उपलब्ध करून देणे, अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दर बुधवारी अपंग तपासणी मंडळ सुरू करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। याशिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP अंतर्गत लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम तातडीने जमा करणे, नवीन कर्ज प्रस्ताव मंजूर करणे, बालसंगोपन योजनेचा निधी लाभार्थ्यांना त्वरित वितरित करणे, तसेच दिव्यांग शिक्षिका शुभांगी इंगळे यांना त्रास देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। प्रशासनाने या मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही अपंग जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे।